हाय फ्रेंड, तर चला तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला मग हे बघा, इकडे आपण चिकन घेतलेले धुवून छानचं, आणि त्याच्याबरोबरच हे बघा इकडे साहित्य घेतलेले मिरची आहे, खोबरं आहे, कढीपत्ता आहे, कांदा आहे, टमाटर आहे, आणि हे बघा कोथिंबीर आहे आणि लसूण आहे। तर चला आता आपण पहिलं आता आपण कढई ठेवूया याच्यावरती, आणि हे चिकन याच्यामध्ये घालूया। 10 मिनिटं शिजवूया याला पण। आता आपण फक्त याच्यामध्ये हळदी पावडर घालणार आहे अर्धा चम्मच, आणि नमक घालणार आहे 1 चम्मच, कारण की आमचा चम्मच खूपच मोठा आहे म्हणून आम्ही 1च चम्मच घालतोय। आणि आता एक कांदा टमाटर कापून याच्यामध्ये नंतर घालूया। तर आता आपण याला झाकण ठेवूया थोडंसं 5 मिनिटासाठी। मग फ्रेंड, आपले 5 मिनिटं झालेले आहेत। तर आपण बघू शकताय, हे बघा कांदा टमाटर आणि थोडासा कढीपत्ता घालूया। आणि हे बघा इकडे खोबरं घेतलेलं आहे, हे पण झालेलं आहे आपलं साहित्य। तर आपण आता एका साईडला तवा घेऊन मसाला भाजून घेऊया, तोपर्यंत आपल्या इकडे चिकन पण शिजतंय। आपण काळ्या वाटणामध्ये बनवणार आहे। हे बघा इकडे भरपूरच कोथिंबीर घेतलेली आहे मी। छानशी काळ्या वाटणामध्ये भाजी बनवूया। तर चला मग फ्रेंड, आपलं खोबरं भाजलेलं आहे, हे बघा आपला कांदा आणि मिरची पण भाजलेली आहे, आणि हे बघा इकडे आपण चिकन पण ठेवलेलं आहे। 10 मिनिटं चिकन झालं असं शिजून कदाचित। बघू शकताय। आणि हे बघा याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर आणि लसूण टाकलेला आहे। हे बघा इकडे तांदूळ पण घेतलेले धुवून। आता त्याचा भात ठेवूया इकडे लगेच मसाला झाल्याबरोबर। आता आपण हे याचं वाटण बनवूया छानसं। असं मस्तपैकी बारीक वाटण बनवून घेऊया। तर चला मग आता आपण भात ठेवूया एका साईडला, आपलं दोन्ही साईडला जेवण तयार होईल। फ्रेंड, आपले 10 मिनिटं झालेले आहेत। तर आता आपण चिकन एका टोपामध्ये घेऊया आणि फोडणी याच्यातच घालूया। एकदम मस्त काळ्या मसाल्यामध्ये चिकन बनवून घेऊया। आता आपण मसाला पण याच्यातच भाजणार आहे। मला वाटतं भात का की कढई तापायला खूप वेळ लागतो। साडेतीन चम्मच आपण तेल घातलेलं आहे। आता थोडंसं तेलाला म्हणजे तापवून देऊ। आणि मसाला आपण याच्यामध्ये घालून घेऊया छोट्या टोपामध्ये।
आपलं तेल तापलेलं आहे. चला मग आपण इकडं हे बघा, कांदा लसूण मसाला आहे ते 2 चमचे याच्यामध्ये घालूया. त्याचे खूपच टेस्टी बनतं. आपण याच्यामध्ये मिरची पावडर वगैरे काहीच घालणार नाहीत. थोडंसं भाजून देऊ त्याला. हे बघा, आपण मसाल्यामध्ये पाणी घातलेलं आहे. हे बघा, हे छानसं झालेलं आहे एकदम. आता आपण हे याच्यामध्ये घालूया मसाला. आणि याला थोडंसं आपण भाजून देऊया. आपण तोपर्यंत छानशी कोथिंबीर कापून घेऊया बारीक. आता आपण याच्याबरोबरच चिकन घालूया. फ्रेंड, आता याला आपण छानशी 10 मिनिटं एकदम उकळी येऊन देऊया. एकदमच छान, मग याच्यावरती छानशी तरी येईल बघा. आणि त्याच्याबरोबरच भात पण झालेला आहे. भात पण थोडासा म्हणजे आपलं चिकन होईपर्यंत आपला भात पण होतो. आणि मग आपण त्याच्यामध्ये ही चिरलेली कोथिंबीर घालूया. तर चला आता याला ढाकण ठेवूया 5 मिनिटं. फ्रेंड, मग आपली इकडे भाजी पण झालेली आहे बघा. 10 मिनिटं ठेवलं होतं का की आम्ही छोट्या गॅसवरती ठेवलं होतं ना, म्हणून याला वेळ लागला. बघू शकताय बघा तरी किती छान आलेली आहे. आता आपण आपला गॅस बंद करूया. आणि याच्यामध्ये हे बघा छानशी हिरवी कोथिंबीर घालूया. बघा, आता आपण फ्रेंड याच्यावरती आता आपलं काम झालेलं आहे. चिकन पण झालेलं आहे, भात पण झालेला आहे. चिकन पण झालेलं आहे, भात पण झालेला आहे. आणि मी मगाशी चपात्या करून घेतल्या होत्या. आता आपला स्वयंपाक झालेला आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.